नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचे जवळपास 10 दिवस झाले तरी देखील ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले नाही आहेत। असा प्रश्न माझ्या सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे। तर या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी येणार, या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। काय आहे ही अपडेट संपूर्ण डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक देखील करा। तर मित्रांनो व भगिनींनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता, सणासुदीच्या काळात अनेक महिलांना अपेक्षित आर्थिक मदत वेळेवर न मिळालेले नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं आहे। रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला होता, तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचा हप्ता अद्यापही बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। खास करून ऑगस्ट महिन्याचा हप्ता, त्यामुळे अनेक महिलांमध्ये जे आहे ते नाराजी आहे की हप्ता अजूनही का आला नाही, टाईमवरती हप्ता सरकार का देत नाही। त्यानंतर गणेश उत्सवाच्या तोंडावरती हप्ता न मिळालेली नाराजी निर्माण झाली होती। सर्वांना असे वाटत होते की गणपतीच्या शुभमुहूर्तावरती 1500 रुपये येतील किंवा त्यानंतर गौरी गणपतीच्या टाईमला येतील 1500 रुपये, पण ते झाले नाही। मात्र आता प्रशासनाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याचे दोन्ही हप्ते म्हणजे एकूण 3000 रुपये याच महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला माहीतच आहे, ह्या खात्याचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, यांनी अशी अपडेट दिली आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3000 हे एकत्र येणार, पण ते अद्याप कधी येणार ह्याची डेट अजून सध्या तरी समोर आली नाही। माझ्या मते आदित्यताई तटकरे एक त्या आठवड्यामध्ये एक ट्विट करून हे डिटेलमध्ये सांगू शकतात की कोणत्या तारखेपासून हप्ते जाण्याची सुरुवात होईल। तरी देखील सरकारने पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, पण सप्टेंबरमध्येचा एक हप्ता तर झालेला आहे। आज मी व्हिडिओ बनवतोय त्या टायमाला आज 9 तारीख आहे, ऑलमोस्ट 10 दिवस झाले सप्टेंबरचे, तरी अजून हे ऑगस्टचे 1500 रुपये आले नाही आहेत। त्यामुळे सर्व महिला वर्गांमध्ये ते संभ्रमाचं वातावरण ते तयार झालं आहे। त्यानंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेमुळे काहीसा उशीर झालेला दिसत आहे, कारण की जवळपास 26 लाख महिला जे आहेत ते यामध्ये अपात्र ठरवण्यात आले आहेत। तर ह्याच्यावरती कारवाई होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। हे देखील एक मित्रांनो कारण असू शकतं की अजूनही अर्जांची छाननी सुरू आहे। आतापर्यंत 26 लाख महिला भेटल्या आहेत। तुम्हाला मी एका व्हिडिओ सांगितलं पण होतं की 26 लाख महिला अपात्र झाले आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं। तर हे देखील कारण असू शकते की ऑगस्टचा हप्ता अद्यापही जमा झाला नाही। तर आल्या महिन्यांचे स्वतःचे बँक खाते नसल्याने पैसे त्यांच्या घरातील पुरुष सदस्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे या प्रक्रियेत थोडासा वेळ लागतोय। आता बघा, काही महिलांचे ते बँक अकाउंट नाही, सो मग त्यांचं ते आधार कार्ड ते त्यांच्या पतीशी बँकेचे लिंक आहे, त्यामुळे जे पैसे आहेत ते त्या अकाउंटवरती मुलांच्या पतीच्या, त्यामुळे पण डिले होऊ शकतो असं कारण होत आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली होती, मात्र अंमलबजावणीपूर्वीच्या पडताळणी प्रक्रियेनंतर मात्र महिलांची संख्या 2,44,00,000 वरती आली आहे। ही मोठ्या प्रमाणावरची नोंदणी तपासणी, यामुळे वितरण प्रक्रियेला थोडा उशीर झाला असल्याचे दिसत आहे। तर सरकारकडून ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाल्याचा महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो। तर आता मित्रांनो, मी या टाइमला व्हिडिओ बनवतोय, स्थितीनुसार रक्कम जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही, मात्र या महिन्यातच दोन्ही हप्ते मिळणार, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मात्र निश्चित असेल। पण तारीख म्हणजे कोणत्या तारखेपासून हे पैसे होण्यास जमा होते ही तारीख अजून समोर आली नाही। कोणत्याही आपण वरती विचार ठेवू नका, जसं सरकारकडून काय माहिती येईल तारखेची त्या संदर्भात मी लगेच व्हिडिओ बनवूया, तुम्हाला लगेच अपडेट देईन, ज्यामुळे तुम्ही अपडेट राहाल की तुमचे पैसे कधी येणार आहे। काळजी करू नका, ऑगस्ट सप्टेंबरचे हप्ते तुम्हाला मिळणारच, ऑगस्ट पण कन्फर्म मिळणारच, घाबरू नका, आपण वरती विश्वास ठेवू नका। ही होती तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट। अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा, तुमच्या सर्व महिलांच्या ग्रुपवर त्या व्हिडिओ शेअर करा। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। जय हिंद, जय महाराष्ट्र।